बऱ्याच वर्षांपूर्वी मी स्थापन केलेल्या कॅस्टन हॉलमधील लंडन टूथ फोरममध्ये मी अनेक वर्षे नियमित व्याख्याने दिली आहेत. तेथील संचालक डॉक्टर इव्हलिन लटन यांनी मला एका अशा माणसाबद्दल सांगितले, ज्याची तरुण मुलगी संधिवात आणि दुःखदायक त्वचारोग सोरायसिस या दोन्ही आजारांनी जवळजवळ पांगळ झाली होती. अनेक डॉक्टरांनी उपचार केले, पण कोणताच इलाज उपयोगी पडला नाही. तो माणूस हताश झाला होता. तो स्वतःलाच नव्हे, तर आपल्या मित्रांना वारंवार म्हणायचा, माझी मुलगी बरी झालेली पाहण्यासाठी मी माझा उजवा हात द्यायला तयार आहे. डॉक्टर लटन यांनी सांगितले की एके दिवशी ते कुटुंब फिरायला बाहेर पडले होते. त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्या अपघातात त्या माणसाचा उजवा हात खांद्यापासून वेगळा झाला. उपचारानंतर जेव्हा तो हॉस्पिटलमधून घरी आला, तेव्हा त्याला आढळले की त्याच्या मुलीचे दोन्ही आजार पूर्णपणे बरे झाले होते. म्हणूनच तुम्हीही अतिशय काळजीपूर्वक तुमच्या अंतर्मनाला केवळ अशा सूचना द्या ज्या आजार बरे करतील, उत्थान करतील, आशीर्वाद ठरतील आणि तुमच्या सर्व बाबतीत तुम्हाला सहाय्य करतील. लक्षात ठेवा की तुमचे अंतर्मन विनोद समजू शकत नाही. ते तुमच्या आदेशांचे शब्दशः पालन करते.